ठीक आहे. आपण पुढच्या विषयाकडे वळू. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम, आंतरवासिता. याच्यानंतर आपण आता NSP पोर्टल यावर असलेल्या ज्या शिष्यवृत्ती योजना आहेत, त्याचप्रमाणे आपल्या राज्य शासनाच्या ज्या शिष्यवृत्ती योजना आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आता आपल्या समोर स्क्रीनवर NSP पोर्टलच्या 3 योजनांची माहिती सुरुवातीला आपण घेतोय. त्याच्यातली पहिली आहे NMMS शिष्यवृत्ती, दुसरी आहे दिव्यांग प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप. आता या शिष्यवृत्त्यांबद्दल आपल्या सर्वांना मागच्या वर्षीपासून आम्ही कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. एप्रिल महिन्यामध्येच सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची अमरावतीला बैठक झालेली होती. त्याच्यामध्ये आपण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखांना बोलवलेलं नव्हतं. यावर्षी आपण आता ऑनलाईन घेतोय, त्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचणं शक्य आहे. आता ह्या नेहमीच्या योजना आहेत, आपल्याला माहिती झाली तरी बारकावे लक्षात यावेत आणि परत तुम्ही हे शाळा स्तरापर्यंत पोहोचवायचं आहे. पालकांना, विद्यार्थ्यांना माहिती होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा प्रतिसाद कसा वाढेल हे बघायचं आहे. नेक्स्ट. आता इथे काय करायचं बघा. सुरुवातीला NSP पोर्टलवरील विविध विभागातील ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये परीक्षा देऊन शिष्यवृत्तीसाठी निवड होणाऱ्या योजना वेगळ्या आहेत, प्रवर्गनिहाय योजना वेगळ्या आहेत, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या योजने वेगळ्या आहेत. त्याचे निकष काय आहेत, कुठला लाभ किंवा शिष्यवृत्ती मिळते आणि आवश्यक कागदपत्रे, अशी माहिती आपल्याला शाळांपर्यंत पोहोचवायचे आणि जेणेकरून विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचेल. आता सुरुवातीला काय करायचं आपण, तर पालक सभा शाळांमध्ये घ्यायच्या आहेत आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती आणि सवलती यांची माहिती द्यायची. केंद्र शासनाच्या निकषानुसार ज्या त्या योजनेचे निकष वेगळे आहेत, त्या पात्र लाभार्थ्यांचा किंवा विद्यार्थ्यांचा शोध घ्यायचा आहे आणि शिष्यवृत्तीचा लाभ ज्यांना घ्यायचा आहे असे इच्छित असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची कागदपत्र गोळा करायला शाळांना पूर्व सूचना द्यायची, जेणेकरून शेवटच्या दिनांकाला ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा प्रस्ताव पाठवताना अडचण येणार नाही. त्यामुळे आपण आता जून आणि जुलैमध्ये शाळा स्तरावर योजनांच्या जनजागृतीबाबत बैठका घेणार आहोत. तर योजनांनी हा एक टाइमलाईन बघायच्या, कारण आपण प्रत्येक योजनेचं वेळापत्रक दिलेलं आहे, कालमर्यादा काय आहे. त्यानंतर एक्सेल शीट मध्ये पात्र विद्यार्थ्यांची योजनानिहाय वर्गनिहाय माहिती तयार ठेवायची शाळा स्तरावर. विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख आधार क्रमांकानुसारच भरणं आवश्यक आहे, कारण कुठल्याही शिष्यवृत्तीचा लाभ आता विद्यार्थ्याला आधार क्रमांकानुसार, आधारच्या नोंदीनुसार मिळणार आहे. त्यामुळे जो फॉर्म भरला जाईल तो आधारनुसारच असेल, म्हणजे जन्मतारीख आणि नाव. ते आधार क्रमांक जो आहे तो बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाला लिंक असलेला पाहिजे. नेक्स्ट. आता 3 सेपरेट ज्या योजना आपण NSP पोर्टलवर बघतोय, त्यामध्ये NMMS मध्ये काय होतं बघा. इथं परीक्षेद्वारे निवड होते. 48,000 रुपये लाभ त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त मिळू शकतो, म्हणजे वर्षाला 12,000 रुपये. 9वी ते 12वी दरवर्षी अर्ज भरावा लागतो. 9वीला नवीन अर्ज असतो आणि पुढच्या वर्षी 3 वर्षामध्ये तो त्याचं नूतनीकरण करायचं असतं. उत्पन्नाची मर्यादा 3.5 लाख पेक्षा उत्पन्न जास्त नसावं. शासकीय किंवा अनुदानित शाळेतच शिक्षण घेणारा विद्यार्थी तिथं पात्र आहे. ज्या शाळा 20%, 40% अशा टप्पा अनुदानाच्या आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ मिळेल. म्हणजे स्वयंअर्थसहाय्यित शाळा, अनधिकृत शाळा यातील विद्यार्थी पात्र नाहीत. केंद्रीय विद्यालय जिथं निवासाची व्यवस्था आहे, वसतिगृहाची सोय आहे, म्हणजे आपल्याकडे जसं शासकीय विद्यानिकेतन आहे, अशा शाळांमधले विद्यार्थी इथे अपात्र आहेत. 10वी मध्ये
त्या विद्यार्थ्याला 60% गुण आवश्यक आहेत. SC ST साठी 5% सवलत आहे. म्हणजे नूतनीकरण जर करायचं असेल पुढे 10वीला 60% गुण लागतील आणि आधारानुसार नाव आणि जन्मतारीख NMMS रिझल्ट व अर्जामध्ये आवश्यक आहे. नाहीतर असं मिसमॅच असतो आणि मग त्याला शिष्यवृत्ती मिळायला अडचण येते. आता याची तुलना आपण दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बद्दल केली तर इथे मात्र परीक्षा नाही आहे. NMMS मध्ये परीक्षेद्वारे निवड, परीक्षा ही परीक्षा परिषद घेईल आणि केंद्र शासन त्याचा रिझल्ट घोषित करतं. 11,682 आपला राज्याचा कोटा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना काय असेल तर हे डे स्कॉलरशिप विद्यार्थी आहेत, त्यामध्ये 9,000 ते 11,000 रुपये वार्षिक स्कॉलरशिप मिळू शकते. आणि जे हॉस्टेलला राहणारी मुलं आहेत, हॉस्टेलर, त्यांना 12,600 ते 14,600 रुपये वार्षिक लाभ मिळू शकतो. याच्यामध्ये 9वी आणि 10वी मधील जे शासन मान्य शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी योजना आहे. इथं उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख इथपर्यंतच आहे. जसं की आता आपण बघितलं NMMS ला 3.5 लाख, इथे 2.5 लाख. त्यानंतर दिव्यांगत्वाचं प्रमाण 40% किंवा जास्त असलं पाहिजे. UDID क्रमांक असावा. विद्यार्थी शाळेमध्ये नियमित शिक्षण घेत असावा, असे त्याच्या अटी किंवा निकष आहेत. तर आपण अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी जी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, जी 1ली ते 10वी साठी 2008 पासून सुरू होती आणि मागच्या वर्षीपासून फक्त 9वी 10वीला ते सुरू आहे. त्यामध्ये मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, शीख आणि जैन या धर्मातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. आता 2024-25 साठी नवीन मार्गदर्शक सूचना येतील केंद्र शासनाकडून आल्या की त्या आपल्या सर्वांना कळवण्यात येतील. एक बाब तर आपल्याला स्पष्ट आहे की फक्त आता ही योजना 9वी 10वी साठी आहे. NSP पोर्टलवर केंद्र शासनाच्या कोणत्याही एका शिष्यवृत्तीचा विद्यार्थी लाभ घेऊ शकतो. ऍट ए टाइम सर्व शिष्यवृत्त्यांचा लाभ घेता येणार नाही. कोणती शिष्यवृत्ती घ्यायची आहे, समजा 3 ठिकाणी पात्र आहे असं समजा, तर त्या विद्यार्थ्याने ठरवावं की त्याच्यामध्ये कुठल्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा परत सूचना दिल्यात बघा. विद्यार्थ्याची माहिती आधारनुसार भरणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जन्म तारीख आणि नाव हे आधारनुसारच पाहिजे आणि बँक खातं, मोबाईल लिंक असणं आवश्यक आहे. शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, गुणपत्रक आवश्यक आहे. तहसीलदारांच्या सहीचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागेल. जातीचं प्रमाणपत्र जर कॅटेगरीतून निवड झाली असेल NMMS ला तर त्या जातीचं प्रमाणपत्र लागेल. दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र लागेल. सक्षम अधिकाऱ्यांचं म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सकांचं, आणि ते पोर्टलवर अपलोड करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, आता वर्षानुवर्ष काही आपल्याला अनुभव शाळा स्तर ते राज्यस्तरापर्यंत आलेले आहेत. त्यामध्ये काही समस्या लक्षात येतात आणि मग त्याच्यावर काय उपाय आहे. तर सुरुवातीला असं म्हटलंय आपण इथे की शाळेचं नावच दिसत नाही. तर NSP पोर्टलच्या होम पेजवर पब्लिक कॉर्नर मध्ये सर्च फॉर इन्स्टिट्यूट ऑन NSP असा मेनू आहे. त्यामध्ये UDIS प्लस नुसार शाळा शोधून शाळेचं KYC अप्रूव्ह आहे का नाही तपासावं आणि तसे सर्व वर्ग दिसतात का नाही तपासावं. दुसरा भाग आहे KYC अप्रूव्ह नसेल किंवा KYC ऑनलाईन भरलीच नसेल तर इन्स्टिट्यूट कॉर्नर मध्ये फिल रजिस्टर फॉर्म मधून आधारनुसार शाळेच्या नोडल ऑफिसर, शाळेचे मुख्याध्यापक यांची माहिती व शाळेची माहिती भरून KYC अप्रूव्ह करून घ्यायची. ही प्रोसेस फक्त एकदाच करायची आहे. म्हणजे अगोदर KYC करून घेणं आवश्यक आहे प्रत्येक शाळेने. वर्ग जर दिसत नसतील तर नोडल ऑफिसर लॉगिन मधून प्रोफाईल अपडेट करावी. ही प्रोफाईल दरवर्षी अपडेट करायची आहे. म्हणजे KYC एकदाच करून घ्यायचे, प्रोफाईल मात्र दरवर्षी अपडेट करायची आहे. आणि त्यानंतर ऍड अपडेट डिटेल्स मधून मेनू मधून वर्ग पण तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम असा दिसतो की स्कीमचं नावच दिसत नाही. उदाहरणार्थ आता NMMS साठी विद्यार्थ्याचं नाव, जन्मतारीख ही रिझल्ट आणि NSP अर्जामध्ये आधारनुसार असणं आवश्यक आहे. फ्रेश विद्यार्थी जो 9वीचा आहे
त्याच्यावर तो त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट वरील नाव आणि जन्मतारीख मध्ये जर दुरुस्ती असेल तर त्या दुरुस्तीसाठी शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव पाठवणं आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीचं जर तिथं नाव दिसत नसेल तर UDID म्हणजे युनिक डिसेबिलिटी आयडी जो असतो त्या ओळखपत्रावरील दिव्यांग प्रकार आणि NSP पोर्टलवरील अर्जामधील दिव्यांग प्रकार एकच असावा. शिवाय UDID वरील जन्मवर्ष आणि आधार वरील जन्मवर्ष एकच असावं. या बाबी आपण लक्षात घ्या. त्यानंतर अर्जामध्ये चुकीची स्कीम कॅटेगरी निवडली, उदाहरणार्थ प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, त्याला काय करायचंय तर चेंज स्कीम कॅटेगरी मधून योग्य कारण देऊन दुरुस्ती करू शकतो. सदर सुविधा फक्त एकदाच वापरता येईल. म्हणजे चुकून पोस्ट मॅट्रिक निवडले प्री मॅट्रिक विद्यार्थ्यांना तर त्याला प्री मॅट्रिक करता येईल, त्याची दुरुस्ती करता येईल. त्याच्यासाठी चेंज स्कीम कॅटेगरी चा ऑप्शन उपलब्ध आहे. अर्जामध्ये स्कॉलरशिप ऐवजी इन्सेंटिव्ह स्कीम निवडली असेल तर पुन्हा नव्याने त्याचा अर्ज रजिस्टर केला पाहिजे. रिव्ह्यू करून तो नव्याने रजिस्टर करायचा म्हणजे विड्रॉल करायचा. जर अर्ज चुकून रिजेक्ट झाला असेल तर फ्रेश रिन्युअल रिजेक्ट रिपोर्ट मधून संबंधित विद्यार्थ्यांचा अर्ज रिव्होक करणे आणि फ्रेश किंवा रिन्युअल रिव्हॅलिडेशन मधून अर्ज दुरुस्ती करायचा असेल तर तो डिफेक्ट करणे अथवा सर्व बरोबर असेल तर पुढे पाठवणे म्हणजे व्हेरीफाय करणे. त्यानंतर NMS असू द्या किंवा दिव्यांग शिष्यवृत्ती असू द्या किंवा प्री मॅट्रिक, अर्ज कोणत्या शाळेतून भरावा. विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्या शाळेतून अर्ज भरावा. अशी सूचना देण्याचं कारण काय आहे की 8वीला NMS परीक्षेला विद्यार्थी वेगळ्या शाळेत होता. NMS परीक्षा दिली तिथे आणि पात्र ठरला, 9वीला शाळा बदलली किंवा 10वीला बदलली असं होऊ शकतं. तर ज्या शाळेमध्ये त्याचं शिक्षण सुरू आहे तिथून त्याने अर्ज त्या शाळेच्या लॉगिन मधून अर्ज तो पुढे आला पाहिजे. ती शाळा मगाशी आपण जे निकष बघितले ती शाळा अनुदानित किंवा अंशतः अनुदानितच आवश्यक आहे. जर विना अनुदानित असेल तर तो विद्यार्थी त्या शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरेल. सेल्फ फायनान्स म्हणजे स्वयंअर्थसहाय्यित शाळेमध्ये जरी तो गेला तरी तो अपात्र ठरेल. त्यानंतर अर्ज विड्रॉ केल्यानंतर NMS नूतनीकरण अर्ज करता येत नाही. जर विद्यार्थ्यास सदर शिष्यवृत्ती सोडून इतर शिष्यवृत्तीचा लाभ हवा असेल तर रिन्युअल अर्ज विड्रॉल करून नवीन शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज त्यांनी भरावा. विद्यार्थ्याच्या आधार कार्डला विद्यार्थ्याची बँक खाते आणि मोबाईल लिंक क्रमांक लिंक असणं आवश्यक. नूतनीकरण अर्ज भरणे पडताळणी करणे यामध्ये काही अडचण असल्यास शिक्षणाधिकारी कार्यालयात संपर्क करण्याबाबत शाळांना सूचना द्यायच्या आहेत. नेक्स्ट, त्यानंतर केंद्र शासनाच्या NSP पोर्टलवरच्या काही शिष्यवृत्ती योजना आहेत त्यांची माहिती थोडक्यात इथे दिलेली आहे. आणि अधिक कोणाला माहिती हवी असेल तर scholarship.gov.in म्हणजे सोशल जस्टिसच्या काही योजना आहेत, लेबर डिपार्टमेंटच्या आहेत, ट्रायबल अफेअर्सच्या आहेत, RPSF म्हणजे रेल्वे मिनिस्ट्री आहे त्यांच्या पण काही योजना आहेत. अधिक माहिती तिथे मिळू शकते. नेक्स्ट, त्यानंतर NSP पोर्टलचे काही फीचर्स दिलेले आहेत. वन स्टुडंट वन स्कॉलरशिप त्याला OTR असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकदाच रजिस्ट्रेशन करणं आवश्यक, म्हणजे पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. NSP वर सर्व शिष्यवृत्तीसाठी एक कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म ठेवलेला आहे. आणि शंकांचं निरसन स्टुडंट रजिस्ट्रेशन असेल किंवा ऍप्लिकेशन सबमिशन, टू लेवल व्हेरिफिकेशन, मेरिट लिस्ट जनरेशन किंवा डिस्बर्समेंट करायचं असेल त्याबाबतचे सर्व शंकांचं निरसन तिथे होऊ शकतं. त्यानंतर आधार इथं मॅन्डेटरी केलेला आहे. तो युनिक आयडेंटिफायर आहे. त्यानंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला आपण DBT म्हणतो, थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती
NSP मध्ये जमा होते. त्यानंतर स्टुडंटसाठी डॅशबोर्ड पण दिलेला आहे, विद्यार्थ्याच्या अर्जाची माहिती किंवा सद्यस्थिती पाहण्यासाठी तो उपलब्ध आहे. आणि SMS द्वारे सुद्धा माहिती इथे मिळते. त्यानंतर तक्रार निवारणीसाठी सुद्धा इथे हेल्प डेस्क ठेवलेला आहे. नेक्स्ट. त्यानंतर आता राज्य शासनाच्या जी शिष्यवृत्ती योजना आहेत NSP नंतरच्या, त्याच्यामध्ये 5वी 8वी शिष्यवृत्ती, RIMC शिष्यवृत्ती, महाडीबीटी पोर्टलवरच्या 2 शिष्यवृत्ती आहेत. त्याच्यामध्ये खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आणि 5वी आहे संस्कृत शिष्यवृत्ती. आपण इथं मगाशी जसं तुलनात्मक पाहिलं तसं इथेही आपल्याला त्या त्या शिष्यवृत्ती योजनांचे निकष किंवा वैशिष्ट्य लक्षात येतील. आता पहिली जी आपण आपल्याला माहिती आहे 5वी 8वी शिष्यवृत्ती, ही सर्वांपर्यंत पोहोचलेली आणि लोकप्रिय अशी शिष्यवृत्ती आहे राज्य शासनाची 1954 पासूनची. ही परीक्षा परिषदेद्वारे आपण त्याची परीक्षा विद्यार्थ्यांची घेऊन त्यांची निवड करतो आणि मग ती यादी आमच्याकडे येते योजना संचालनालयाकडे, आणि यांचे अकाउंटचे डिटेल्स 2022 पासून परीक्षा परिषदेच्या मार्फतच येतात. शासन मान्य शाळेतील 5वी 8वीतील हा विद्यार्थी असतो. 5वी साठी मुला मुलींचं वय 12 मुलासाठी वय जे आहे 12 पेक्षा जास्त नसावं आणि 8वी साठी 15 पेक्षा जास्त नसावं. जी मागासवर्गीय मुलं मुली आहेत त्यांना 2 वर्ष, मुलांना आणि मुलींना 3 वर्षाची सूट आहे. शिष्यवृत्तीची रक्कम जी आहे ती 5वी साठी जर तो पात्र ठरला असेल तर प्रतिवर्षी 5,000, तर 6वी 7वी 8वीला म्हणजे 3 वर्ष त्याला मिळतील, आणि 8वीला जर तो पात्र ठरला म्हणजे त्याची शिष्यवृत्तीला निवड झाली, त्याला आपण शिष्यवृत्ती धारक असं म्हणतो. कारण इथं पात्रचा अर्थ 5वी 8वी शिष्यवृत्तीमध्ये गुणपत्रकावर वेगळा आहे, लक्षात घ्या. पात्र म्हणजे फक्त उत्तीर्ण आहे. जर त्याला शिष्यवृत्ती अर्हता मिळाली म्हणजे शिष्यवृत्ती धारक ठरला तरच शिष्यवृत्ती मिळेल. 8वी नंतर त्याला फक्त 9वी 10वी 2 वर्षासाठी दरवर्षी 7,500 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळेल. त्यानंतर दुसरी आहे RIMC शिष्यवृत्ती. ही सुद्धा परीक्षेमधून निवड होते आणि MSCE म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन यांच्या मार्फत जून आणि डिसेंबर 2 सत्रात ही परीक्षा असते. प्रत्येक सत्रात 2च विद्यार्थ्यांची निवड होते, म्हणजे वर्षातून फक्त 4 विद्यार्थी निवडले जातात. 8वी ते 12वी 5 वर्ष इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून या ठिकाणी त्या मुलाला प्रशिक्षण तिथं दिलं जातं, त्या संस्थेमध्ये प्रवेश दिला जातो. विद्यार्थी इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत असलेला किंवा 7वी उत्तीर्ण असलेला आवश्यक आहे. आणि इथं वयाची अट लक्षात घ्या, 1 जानेवारी रोजी त्याचं वय 11.5 पेक्षा कमी आणि 13 वर्षापेक्षा अधिक नसावं, ही बेसिक अट किंवा निकष आहे. त्यानंतर महाडीबीटी पोर्टल वरच्या ज्या शिष्यवृत्ती आहेत त्यातली पहिली आहे खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती. विद्यार्थी हा शासकीय अनुदानित विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेत असावा. 10वी मध्ये त्याला 60% गुण आवश्यक आहेत. 11वी मध्ये 45% गुण आवश्यक, आणि डीबीटी द्वारे त्याला 11वी आणि 12वी मधील विद्यार्थ्याला 500 रुपये प्रतिवर्ष शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यातलाच आणखी एक दुसरा शिष्यवृत्तीचा प्रकार आहे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती. इथेही विद्यार्थी शासकीय किंवा अनुदानित विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेत असावा. 10वीला 50% इथे गुण आवश्यक आहेत, म्हणजे खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती आहे तिकडे 60% गुण आवश्यक आहेत आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी 50% गुण. म्हणजे तुम्हाला तुलना करता येईल, समोरासमोर मांडणी केलेली आहे. हीच पीपीटी आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करणार आहोत, जी की तुम्हाला तालुका स्तर, शाळा स्तर किंवा केंद्र प्रमुख स्तरावर सुद्धा बैठका घ्यायच्या असतील, कार्यशाळा पुढे घ्यायच्यात आपल्याला जून जुलैमध्ये, ती वापरता येईल. 11वी मध्ये 50% गुण आवश्यक आणि उत्पन्नाची मर्यादा इथे आहे 1 लाखापेक्षा अधिक नसावा. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना 1,400 आणि मुलींना 1,600 शिष्यवृत्ती मिळू शकते, आणि वसतिगृहाची मुलं राहत नाहीत किंवा मुली राहत नाहीत त्यांना मुलांना 800 आणि मुलींना 1,000 रुपये
वार्षिक शिष्यवृत्ती मिळू शकते. या दोन ज्या शिष्यवृत्त्या आहेत महाडीबीटी पोर्टलवरच्या, याच्या प्रचार प्रसाराची खूप आवश्यकता आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. कारण इथे जेवढे संच आपल्याला राज्याने ठरवून दिलेले आहेत, कोटा ठरवून दिला आहेत, तेवढे प्रस्ताव सुद्धा प्राप्त होत नाहीत. त्यानंतर आहे संस्कृत शिष्यवृत्ती. ही 8वी आणि 10वीतल्या मुलांसाठी असते. 8वी मध्ये संपूर्ण संस्कृत विषय आवश्यक आणि संस्कृत विषयामध्ये 50% गुण जर मिळाले तर तो विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव पाठवू शकतो. त्याला गुणवत्तेनुसार 9वी आणि 10वी साठी 1000 रुपये शिष्यवृत्ती मिळू शकते. 10वीच्या गुणांवर आधारित 11वी शिष्यवृत्ती मिळते. तिथे 1250 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. नेक्स्ट. आता एकत्रित तुम्हाला शिष्यवृत्तीची यादी बघा. त्याच्यामध्ये इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, 8वी ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, 5वी ते 7वी मध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलींना गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, 8वी ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलींना गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, 10वी मध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलींना परीक्षा फी, 10वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, अपंगांना शिष्यवृत्ती व उद्योग प्रशिक्षण व शाळा परीक्षा, अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणजे 1ली ते 10वी. 1ली ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. आता ह्या सगळ्या समाज कल्याण किंवा अपंग कल्याण, बहुजन कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजना आहेत. म्हणजे आपल्या शालेय शिक्षण विभागा व्यतिरिक्त ही या शिष्यवृत्ती योजनांचा आपल्या शालेय शिक्षणाच्या सर्व मुलांना लाभ व्हावा म्हणून याचाही आपण प्रचार प्रसार करणं अपेक्षित आहे. आपण त्यातल्या 7 विभागांना आज दुपार सत्रामध्ये म्हणजे 3:30 नंतर निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून थोडीशी आपण अधिक माहिती घेणार आहोत. आता डिटेल थोडस बघायचं झालं, मगाशी आपण NSP पोर्टलवरच्या शिष्यवृत्ती तुलनात्मक बघितल्या होत्या, ते थोडस डिटेल आपण याच्यामध्ये बघूया. काही मुद्दे मी आता रिपीट करत नाही. पुढे घ्या. 2007-8 पासून सुरू आहे. 8वी मध्ये त्याची परीक्षा असते आणि दर महिन्याला 1000 शिष्यवृत्ती याला मिळू शकते. कागदपत्र काय लागतात एवढं लक्षात घ्या. शाळेचं बोनाफाईड लागेल, NMS परीक्षेचं गुणपत्रक लागेल, त्यानंतर 9वी 10वीचं गुणपत्रक लागेल नूतनीकरणासाठी, सक्षम अधिकारी यांच्या सहीचा पालकाच्या उत्पन्नाचा दाखला लागेल, ज्या प्रवर्गातून विद्यार्थी परीक्षा पास झालेला आहे त्या प्रवर्गाचा जातीचा दाखला लागेल, आधार कार्डची प्रत लागेल आणि बँक पासबुकची प्रत लागेल. नेक्स्ट. हे निकष मगाशी आपण बघितले होते तक्त्यामध्ये. उत्पन्नाची मर्यादा 3.5 लाखापेक्षा अधिक नसावं. शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना अनुदानित शाळेतल्या विद्यार्थ्यांना लागू आहे. मगाशी आपण ह्याच्यामध्ये हे क्लिअर केले की अंशतः अनुदानितला सुद्धा ही लागू आहे. आता लागू कोणाला नाही हे लक्षात ठेवावं. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय त्याला लागू नाही. राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेले जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये खाजगी विनाअनुदानित शाळा असतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळा असतील, ते सुद्धा अपात्र आहेत. जर 10वी नंतर विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतला तर तो अपात्र ठरेल. त्यानंतर गुणांची अट मगाही आपण बघितली होती की 10वी मध्ये 60% गुण आवश्यक आहे आणि SC ST साठी 5% सूट आहे. 9वी मधून 10वी गेलेले आणि 11वी मधून 12वी गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झाले पाहिजेत. जर तो नापास झाला तर त्याला शिष्यवृत्ती मिळणार नाही.
विद्यार्थ्याच्या नावाचंच बँक खातं असावं, संयुक्त खातं चालणार नाही, आधार कार्ड आवश्यक आणि ते लिंक केलं पाहिजे आधारशी. आणि परत एकदा हा मुद्दा रिपीट झालेला आहे की ज्या प्रवर्गातून निवड झाली त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा आणि जात प्रमाणपत्र सादर करावं, सादर करणं आवश्यक. असं सांगण्याचं कारण काय आहे, परीक्षा परिषदेकडे फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट कुठलं मागितलं जात नाही आणि कॅटेगरी निवड त्यांनी केलेली असते आणि निवड झाल्यानंतर असं लक्षात येतं की त्याच्याकडे ते प्रमाणपत्रच नाहीये, त्यामुळं तो अपात्र ठरतो. त्यानंतर काही जनरल सूचना किंवा काही निकष लक्षात घ्या. कोणत्याही अटी शर्तीचा शिस्तीचा भंग झाला तर शिष्यवृत्ती स्थगित केली जाते किंवा संपुष्टात आणली जाते. चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती मिळवली कुणी तर ती रद्द केली जाते आणि त्याची वसुली पण केली जाते. आणि शिष्यवृत्ती घेण्यामध्ये जर एखाद्या शैक्षणिक वर्षाचं अंतर पडलं तर त्याला नूतनीकरण अर्ज भरता येत नाही आणि कुठलीही बंद केलेली शिष्यवृत्ती पुन्हा चालू केली जाणार नाही. किंवा वर्ष संपल्यानंतर फरक किंवा एरियर्स असा कुठलाही दावा विद्यार्थ्याला करता येणार नाही. नेक्स्ट, आता हे एनएमएस फ्रेश विद्यार्थ्यांची आकडेवारी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. जिल्ह्याने तुमचा आज अमरावती विभागाची आपली ऑनलाईन कार्यशाळा आहे तर 5 जिल्ह्यांची आकडेवारी आपण बघा की किती ऍप्लिकेशन मिळाले, रिसिव्ह झाले, त्यातले आधारानुसार व्हेरीफाय किती झाले, रिजेक्ट किती झाले, डिफेक्ट किती केले, त्यानंतर पेंडिंग जे आहेत ते संस्था स्तरावर किती बाकी आहेत, त्यानंतर राज्य स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर पेंडिंग किती आहेत आणि नंबर ऑफ व्हेरीफाईड ऍप्लिकेशन एकूण आणि त्यातले नंबर ऑफ ऍप्लिकेशन इन मेरिट लिस्ट आणि नंबर ऑफ बेनिफिशरीज फॉरवर्डेड टू PFMS म्हणजे शिष्यवृत्ती त्याला मिळण्यासाठी किती अंतिम विद्यार्थी पात्र झाले किंवा पुढे पाठवण्यात आले अशी आकडेवारी अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळची दिलेली आहे. तर आपण वारंवार सूचना देऊन जिल्हास्तर किंवा राज्य स्तरावरचे सगळे अर्ज आपण जे काही आहेत ते व्हेरीफाय केले आहेत. शाळा स्तरावर काही पेंडिंग राहतात तर ते वेळेत मुदतीत आपण व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे रिन्युअलचे पण आकडे बघा, किती अर्ज मिळाले होते, त्यातले रिजेक्ट हे बघा, मी विभागाची टोटल फक्त सांगतो 2955 एलिजिबल होते, त्यातले 2476 मिळाले, त्यातले रिजेक्ट झाले 78, डिफेक्ट 27, शाळा स्तरावर 12 पेंडिंग राहिले बघा. असं पेंडन्सी कुठलीच ठेवायची नाही शाळा स्तरावर, एकतर पात्र त्याला ठरवलं पाहिजे किंवा अपात्र केला पाहिजे. निकषात बसत नसेल तर अपात्र. सगळे डॉक्युमेंट मिळाले, तपासणी व्यवस्थित झाली, पुढे पाठवायचं असेल त्याला पात्र करून व्हेरीफाय करून पाठवलं पाहिजे. 2305 अमरावती विभागातले टोटल व्हेरीफाय झाले आणि PFMS साठी पुढे पाठवले आहेत 1762. आता हे आहे फ्लो चार्ट. NSP पोर्टलवर ज्या योजना आहेत त्याचा फ्लो चार्ट अगदी सोपा आहे की इथे मात्र 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थी फॉर्म भरतो तो MSC च्या वेबसाईटवर म्हणजे परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर, आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी तो त्याची माहिती ऑनलाईन अर्जाद्वारे भरतोय NSP पोर्टल. तिथं त्यांनी नोंदणी करावी आणि नूतनीकरण असेल किंवा नवीन विद्यार्थी फ्रेश असेल माहिती भरून त्यानं फायनल सबमिट केला पाहिजे. तो शाळेकडे अर्ज येईल, शाळा स्तरावर तपासणी शाळेने करावी आणि जर अर्ज योग्य असेल, कागदपत्र सगळे उपलब्ध असतील, अचूक असतील तर तो पुढे पाठवायचा जिल्हा स्तरावर, अन्यथा तो रिजेक्ट करायचा आहे. समजा असं लक्षात आलं की त्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्याला संधी द्यायची आहे त्याला, तो डिफेक्ट करायचा रिजेक्ट न करता, तर तो परत विद्यार्थ्याच्या लॉगिनला जाईल, परत तो दुरुस्त करून शाळा स्तरावर येईल, मग पुन्हा तीच प्रक्रिया. जिल्हा स्तरावर याच 2 पद्धतीनं काम चालेल.
तो डिफेक्ट करता येतो, रिजेक्ट करता येतो आणि पुढे पाठवता येतो. आणि जिल्हा स्तरावर जो फायनल व्हेरीफाय होईल तो केंद्र शासनाकडे थेट जाईल आणि त्याला शिष्यवृत्ती डीबीटी द्वारे मिळू शकते. नेक्स्ट, आता हे आहे वार्षिक वेळापत्रक. हे बघा की काय करायचंय सर्व स्तरावर आपण काम. जून मध्ये मागील वर्षीची उद्दिष्ट आणि पूर्तता याचा आढावा घ्या. जुलै मध्ये मागच्या वर्षी 23-26 अंमलबजावणीची पूर्वतयारी. आता येणाऱ्या वर्षासाठी मात्र 24-25 ची पूर्वतयारी असं आपण म्हणू, कारण मागच्या वर्षी आपण हे वेळापत्रक एकदा फिक्स करून ठेवलेले आहे. वर्षभर आपण जून ते मे काय काम करणार, तर दर महिन्याचं हे काम आपण बघा. ऑगस्ट मध्ये केंद्र शासन परिपत्रक काढतं, त्यानुसार आम्ही आपल्याला कळवतो आणि त्यानुसार आपण आढावा घ्यावा. सप्टेंबर मध्ये आढावा घ्यावा. ऑक्टोबर मध्ये अर्ज भरण्यासाठी आणि पडताळणीसाठी मुख्याध्यापकांची बैठक घ्यायची. नोव्हेंबर मध्ये शिबिर लावून सर्व शाळांचं कागदपत्र तपासायची. डिसेंबर मध्ये तक्रारींचं निवारण किंवा जर पुढे काही मुदतवाढ सुरू असेल तर कागदपत्र तपासणं पडताळणी करणे सुरू ठेवायचे. जानेवारी मध्ये आम्ही ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करायचंय, त्यानुसार कार्यवाही करायची. फेब्रुवारी मध्ये केंद्र शासन स्तरावरून रिव्हॅलिडेशन साठी काय अर्ज प्राप्त होतात तर त्या अर्जांची पडताळणी कागदपत्रांच्या सहाय्याने करून राज्य स्तरावर ते आम्हाला उपलब्ध करून द्यायचे आणि एक्सेल शीट मध्ये त्याची माहिती भरून द्यायची आहे. आणि पुढचे जे टप्पे आहेत तक्रारींचं निवारण, या एनएमएस मध्ये सुद्धा काही न्यायालयीन प्रकरणं आहेत, लोकायुक्त प्रकरणं आहेत. तर एप्रिल मध्ये ते तर दर महिन्यामध्येच त्याचं काम चालेल, परंतु एक मुद्दा लक्षात राहावा म्हणून आपण एप्रिल मध्ये तो दाखवलेला आहे. तर वेळोवेळी ते करणं आवश्यक आहे. आणि मे मध्ये जसं आपण आता योजनांची जनजागृती करतोय तसं आपल्या स्तरावर जनजागृती करणं, तक्रारींचं निवारण करणं ह्या बाबी आपण करायच्या आहेत. पुढे आता हे 6 तारखेला माननीय संचालक साहेबांच्या स्वाक्षरीने आपल्याला एक परिपत्रक पाठवलेलं आहे बघा. त्यामध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना म्हणजे एनएमएस 24-25 म्हणजे येणार आता चालू होणाऱ्या शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी आणि अंमलबजावणी. हे पत्र आपल्या सगळ्यांना मिळाले. असं सर्व स्कीमचं मी सर्व शिष्यवृत्ती योजनांचं आपल्याला पाठवलेलं आहे. याच्यामध्ये स्कीमची सगळी माहिती जी आपण आता सगळी डिटेल पाहिली ते सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पात्रतेचे निकष काय आहेत, कागदपत्र कोणती लागतील, प्रमाणपत्र कोणती लागतील, नवीन विद्यार्थ्यांचं ऍप्लिकेशन कसं करावं, त्याच्यामध्ये टप्प्याने सगळी माहिती दिली आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा अर्ज कसा भरावा, नूतनीकरण अर्ज कसा भरावा ही पण माहिती दिलेली आहे. केवायसी फॉर्म बद्दल मगाशी आपण बोललेलो आहोत. केवायसी फॉर्म शाळांनी भरणं आवश्यक आहे आणि दरवर्षी तो अपडेट करायचा आहे. त्यानंतर नोडल ऑफिसर आणि शाळेचं मुख्याध्यापक आधारानुसार माहिती भरणं आवश्यक आहे. एनएसपी पोर्टलवरील शाळा स्तरावरील कामकाज जे आहे त्याच्याबद्दलच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. जिल्हा स्तरावरच्या सूचना स्वतंत्रपणे दिलेल्या आहेत. आणि आता 24-25 म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये एक बदल लक्षात घ्या की आधारनुसार बायोमेट्रिक प्रमाणीकरण ज्याला म्हणतो आपण, जे मागच्या वर्षी आपण केलं होतं, तर आता फेस ऑथेंटिकेशन करण्यात येणार आहे. याच्याबद्दलच्या सविस्तर सूचना जून मध्ये देण्यात येतील. त्यानंतर महत्वाच्या बाबी याच्यामध्ये काही वेगळ्या दिलेल्या आहेत. बाकीच्या सूचना यापूर्वीच्या चर्चेमध्ये सगळ्या आलेल्या आहेत. आता या पत्रासोबत तुम्हाला प्रपत्र अ ब आणि प्रमाणपत्र दिलेलं आहे. योजनेचा फ्लो चार्ट दिलेला आहे. एनएसपी पोर्टलवरील कामकाजाचा स्वतंत्र फ्लो चार्ट दिलाय. नावात दुरुस्ती करण्याबाबत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिलाय. डीएनओ, एचओआय आणि आयएनओ यांचा आयडी पासवर्ड मिळण्यासाठी अर्जाचा नमुना दिलाय.
एखादी शाळा बंद पडली असेल आणि त्या शाळेचं विलिनीकरण झालं असेल, मर्ज झाले असेल, तर तिथल्या विद्यार्थ्यांच्या पुढे काय करावं त्या बाबतचा नमुना अर्ज आहे आणि एनएसपी पोर्टल वर बंद झालेल्या शाळेचं INO डिटेक्ट कसं करायचं याच्या अर्जाचा नमुना आणि वेळापत्रक सोबत जोडलेलं आहे. दाखवा नमुने सगळे. आता हा फ्लो चार्ट आपण यापूर्वी बघितलेलाच आहे. हा आहे पोर्टलच्या कामकाजाचा कृतीयोग तक्ता. म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने काय काय काम करायचंय. तर मगाशी जसं सांगितलं आपण वार्षिक वेळापत्रकात की विविध माध्यमातून प्रसिद्धी करावी, कार्यशाळा आयोजित करून क्षेत्रीय यंत्रणेला, शाळा पालकांना माहिती द्यावी, मुख्याध्यापकांनी आपल्या परिसरामध्ये योजनांची माहिती द्यावी आणि कार्यालयाच्या दर्शनी भागात माहिती पत्रक लावावं, शाळा स्तरावर पात्र विद्यार्थी शोधून कागदपत्रांची पूर्तता करावी, बंद शाळेतील INO डिटॅच करावेत आणि कार्यरत शाळांमधील पासवर्ड देणे त्यांना, ज्या शाळांचं समायोजन विलिनीकरण झालंय अशा शाळांची माहिती संचालनालयाला पाठवावी, शाळेचे KYC प्रोफाईल अपडेट, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, वर्ग ऍड करणे, इत्यादीनुसार शुल्क तपशील भरणे इत्यादीचं कामकाज करावं. त्यानंतर HOI INO बदलले असतील त्याची आधारानुसार माहिती, ID पासवर्ड भरणे, रिसेट करणे हे कामकाज आहे. नूतनीकरण आणि नवीन विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावेत, कागदपत्रे अपलोड करावी, त्यानंतर त्याची पडताळणी करावी, जिल्हा स्तरावर कॅम्प आयोजित करून पडताळणी करावी, बनावट अर्ज फेक मार्क केल्यानंतर सदर शाळेतील सर्व अर्ज डिफेक्ट होतात आणि चौकशी करून आवश्यकतेनुसार INO बदलणे, शाळा रिवोक करणे, सदर शाळेतील शाळा स्तर किंवा जिल्हा स्तरावर अर्जांची पडताळणी पूर्ण त्यानंतर करून घेणे. त्यानंतर मगाशी रिव्हॅलिडेशनचा मुद्दा आला होता. इथे पुन्हा एकदा फ्लो चार्ट मध्ये आपल्याला दिसेल की काही अर्ज पुनर्पडताळणी करण्यासाठी पुन्हा प्राप्त होतात. त्याच्यामध्ये रेड फ्लॅग दिलेला असतो आणि पुन्हा कागदपत्रांची पडताळणी करून ती माहिती संचालनालयाला सादर करावी आणि केंद्र शासन स्तरावर मग अंतिम जो टप्पा आहे विद्यार्थ्या आधार लिंक खात्यामध्ये विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती जमा केली जाईल. हे आहे प्रपत्र ब. थोडं लांब करा, सगळे कॉलम ऍट अ टाइम दिसतो. हे कुठल्याही वर्षासाठी तुम्हाला वापरता येईल असं आपण बनवलेलं आहे. तर ही जी माहिती आहे विद्यार्थ्याची, एकूण किती कॉलम आहे? एक 28 कॉलमची माहिती आहे. सुरुवातीला रिन्युअलचं दाखवलंय. ठीक आहे. रिन्युअलचं हे प्रपत्र आहे. त्याच्यामध्ये कॉलम जे आहेत एकदा वाचतो म्हणजे तुम्हाला प्रत्येक योजनेची पुन्हा मी वाचून दाखवण्याची आवश्यकता नाही. वरती योजनेचं नाव दिलेलं आहे, शाळेचे नाव, जिल्हा, युडायस क्रमांक आणि विद्यार्थ्याकडून प्राप्त होणारी अपेक्षित माहिती. त्याच्यामध्ये सिरियल नंबर आहे, त्यानंतर NSP चा ऍप्लिकेशन ID, युडायस क्रमांक, शाळेचे नाव, पात्र विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, जनरल रजिस्टर नंबर, शाळा प्रवेश वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी, लिंग, धर्म, जात प्रवर्ग, मागील वर्षाचे शेकडा गुण, पालकाचे वार्षिक उत्पन्न, ज्या शाळेतून शिष्यवृत्ती धारक झालेला आहे त्या शाळेचं नाव, सध्या शिकत असलेल्या शाळेचं नाव, सध्या शिकत असलेल्या शाळेचा युडायस क्रमांक, विद्यार्थी शिकत असलेली शाळा शासन मान्य आहे काय आणि सुरू आहे काय, विद्यार्थी शिकत असलेली शाळा अनुदानित आहे की विनाअनुदानित, दिव्यांग आहे का, दिव्यांग असल्यास प्रकार आणि टक्केवारी, ज्या प्रवर्गातून निवड झाली त्या प्रवर्गाचा दाखला आहे काय, उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा आहे काय, विद्यार्थी बँक खाते लिंक आहे किंवा नाही, 10वी नंतर व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असल्याचे विद्यालयाचं नाव असेल तर युडायस किंवा AISAC कोड जो असतो, जो कॉलेजला असतो तो, आणि विद्यार्थ्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र, दाखले, इतर कागदपत्र जे आहेत शाळा स्तरावर दप्तरी आहेत का नाही, आणि अधिक माहिती काय द्यायची असेल तर शेरा म्हणून. अशी सर्व विद्यार्थ्याची माहिती तयार असावी, म्हणजे आपल्या शिष्यवृत्ती योजनेचे जे निकष आहेत त्यानुसार सगळी माहिती आपल्याला कार्ड मध्ये रेडी ठेवायची मुख्याध्यापकांनी. त्यानंतर हे आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी, अगदी तसेच कॉलम आहेत. इथं कॉलमची जी संख्या आहे ती तेवढीच आहे ना,
44 रकाने, म्हणजे याच्यात वाढलेले कोणते आहेत बघा. हे याच्यामध्ये स्वतंत्रपणे स्टुडंट नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, आधार नंबर, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कास्ट कॅटेगरी, इथे हे कॉलम वाढलेले आहेत. त्यानंतर सीट नंबर इथं आपण घेतोय, तो मगाशी तिथे नव्हता. कोणत्या राज्यातून परीक्षा दिली आहे आणि इथे सीट नंबर हा एक कॉलम वाढवलेला आहे. आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये UDID कार्ड नंबर, त्याचा मुद्दाम हे इथे विचारलेलं आहे बघा. लग्न झालं आहे काय, पालकांचा व्यवसाय, त्यानंतर पालकांचं उत्पन्न, पालकांचा मोबाईल, ईमेल आयडी, जिल्हा शहरी का ग्रामीण भाग आहे, पत्ता आणि पिन नंबर, हे कॉलम इथं वाढलेले आहेत. शिवाय तो वसतिगृहात राहतोय का, भोजन व्यवस्थेचा लाभ घेतोय का, सैनिकी शाळेत शिकतोय का, असे पण काही कॉलम इथं वाढलेले आहेत. त्याची माहिती शाळा स्तरावर या प्रपत्रात तयार ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर हे प्रमाणपत्र जे आहे, ते प्रमाणपत्र त्याच्यामध्ये शाळेचं नाव, युडायस नंबर, प्रकार, विनाअनुदानित की अनुदानित, आणि वर्ष, सोबत जोडलेल्या तक्त्यात नमूद केलेल्या शिष्यवृत्तीसाठी नवीन नूतनीकरण मधून विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने एसपी पोर्टलवर भरलेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज आणि कागदपत्रे शाळेच्या दप्तरी वर्गनिहाय, वर्षनिहाय, शिष्यवृत्तीनिहाय जतन करून ठेवलेले आहेत. सर्व अर्जांची संबंधित विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे पडताळणी केलेली आहेत. यापैकी म्हणजे शिष्यवृत्तीचं नाव लिहायचंय, कारण असंच इतर शिष्यवृत्तींसाठी आपण हे प्रमाणपत्र घेतोय. म्हणजे इथं आपण NMLS म्हणून त्या शिष्यवृत्तीचं नाव लिहिलंय. तर किती विद्यार्थी शिष्यवृत्तीचे निकष पूर्ण करत नाहीत त्यांना अपात्र केल्या त्याची संख्या टाकायची आहे. आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी सोबत जोडली आहे. एकूण मधले टिंब इतके बनावट अर्ज आढळले आहेत त्याची यादी सोबत जोडली आहे. नेक्स्ट पुढे NSP 2.0 पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची व अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ भविष्यात न मिळाल्यास त्याची जबाबदारी शाळेची राहील याची मला पूर्ण कल्पना आहे. दिनांक, शाळेचा शिक्का, मुख्याध्यापक नाव आणि स्वाक्षरी असं प्रमाणपत्र संबंधित शाळेकडून घेणं आवश्यक आहे. पुढे त्यानंतर हे आहे, आधारानुसार जर विद्यार्थ्याच्या नावात आणि निकालात बदल असेल तर दुरुस्ती करायसाठी जो अर्जाचा नमुना आहे तो शिक्षणाधिकारी, योजना, जिल्हा परिषद यांना कसा करावा. तर इथं कॉलम दिलेले आहेत. लेखी अर्ज त्यांना करणं अपेक्षित आहे. नावात दुरुस्ती करायची का जन्मतारखेमध्ये किंवा लिंगमध्ये. तर ती आधार कार्ड आणि निकालातील माहिती जुळत नसल्याने त्याचा फॉर्म भरता येत नाही आणि त्याची दुरुस्ती करून मिळावी असा अर्ज आहे. अनुक्रम नंबर, विद्यार्थ्याचं नाव, आसन क्रमांक, जन्मतारीख, माहिती कोणती चुकीची आहे तिथे लिहावं आणि दुरुस्तीनंतर कोणती माहिती येणं आवश्यक आहे ती लिहावं आणि शेरावं. नेक्स्ट हा तो अर्ज शाळेने शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवायचा आहे. त्यानंतर आता जिल्ह्याचे DNO यांचा ID पासवर्ड मिळण्याचा अर्जाचा नमुना जो आमच्याकडे पाठवायचा आहे तो तपशील इथे दिलेला आहे. त्याचा नमुना, तर DNO यांचा तपशील, आधार नंबर, आधारनुसार नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, कार्यालयाचं नाव, पत्ता, ईमेल ID, संपर्क अधिकारी कर्मचाऱ्याचं नाव आणि त्यांचा नंबर. शिक्षणाधिकारी यांनी आम्हाला लेटर हेडवर हे पत्र पाठवावं. त्यानंतर शाळेचे HOI आणि INO यांचा ID पासवर्ड मिळण्यासाठी अर्जाचा नमुना हा शाळेने शिक्षणाधिकारी, योजना यांच्याकडे करायचा आहे आणि योजना यांनी त्यांना ID पासवर्ड द्यायचा आहे. इथं पण HOI किंवा INO यांचा जो तपशील आहे आधारनुसारच घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आधार नंबर, आधारनुसार नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, शाळेचे नाव, युडायस क्रमांक, शाळेचा पत्ता आणि शाळेचा प्रकार. पुढे त्यानंतर NSP पोर्टलवर शाळा विलीनीकरण झाले असल्यास अर्जाचा नमुना. तो शिक्षणाधिकारी, योजना यांनी यांच्याकडे तो अर्ज करायचा आहे.
त्याच्यामध्ये शाळेचं नाव, युडायस क्रमांक, सदर शाळा टिंबटिंब कारणामुळे बंद झाली, त्या शाळेचं नाव, युडायस क्रमांक या शाळेमध्ये विलिनीकरण केलेलं आहे. आणि जे नूतनीकरणचे विद्यार्थी आहेत त्याचं नुकसान होऊ नये आणि त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा म्हणून एनएसपी पोर्टलवर शाळा त्याची विलीन करावी, मर्ज करावी अशी विनंती करण्यासाठी अर्ज आहे. तर अगोदर कुठली शाळा विलिनीकरण करायची आहे त्या शाळेची माहिती, म्हणजे शाळेचं नाव, युडायस क्रमांक, लॉगिन आयडी आणि जिल्हा, ज्या शाळेत विलिनीकरण मर्ज करायची त्या शाळेचा तपशील द्यायचा आहे. आणि तिथे मुख्याध्यापकांच्या सही आणि शिक्क्यानिशी पत्र शिक्षण अधिकाऱ्यांकडे हे आलं पाहिजे. पुढे त्यानंतर एनएसपी पोर्टलवर आणखी एक सुविधा दिलेली आहे की बंद झालेली शाळा असेल तर आयएनओ डिटेच करायचं असतं, तर त्याचा नमुना बघा. इथे पण शाळेचं नाव एवढं आहे, कुठल्या कारणामुळे शाळा बंद झालेली आहे ते नमूद करावं आणि आयएनओ डिटेच करण्यात यावं अशी विनंती याच्यात त्यांनी करणं अपेक्षित आहे. तसेच सदर आयएनओ सध्या कार्यरत असलेल्या शाळेमध्ये आयएनओ म्हणून नोंद त्याची करावी आणि त्यांना आयडी पासवर्ड द्यावा. बंद झालेल्या शाळेचा तपशील आणि सध्या तो आयएनओ ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेचा तपशील, तो आयएनओ यांचा तपशील आधारनुसारच देणं आवश्यक आहे. पुढे त्यानंतर हे वार्षिक वेळापत्रक मगाशी आपण बघितलेलं आहे, हे पत्रासोबत जोडलेलं पुन्हा एकदा आपल्याला दिसेल. नेक्स्ट. त्यानंतर पुढची शिष्यवृत्ती दाखवा. आता हेच मुद्दे रिपीट होतील पण अगदी थोडक्या वेळामध्ये मी घेणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती आपण मगाशी बघितलेला आहे. पुढे पुढे घ्या. 9वी 10वीतल्या मुलांसाठी आहे. त्याची उद्दिष्ट उपस्थिती वाढवणं, गळती थांबवणं आणि त्यांना आर्थिक मदत करणं. याच्यामध्ये डे स्कॉलर आणि हॉस्टेलर साठी शिष्यवृत्ती वेगवेगळी आहे हे लक्षात घ्या. मेंटेनन्स अलाउन्स प्रत्येक महिन्याला डे स्कॉलरला 500, हॉस्टेलरला 800 आहे. आणि पुस्तकांसाठी अनुदान असतं वार्षिक, ते कुठलाही असेल, म्हणजे डे स्कॉलर असेल किंवा हॉस्टेलर असेल तर 1000 रुपये आहे. त्यानंतर दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार मात्र त्यांना वार्षिक शिष्यवृत्ती आहे. की दृष्टी दिव्यांग असेल तर 4000 किंवा ऑल इतर प्रकारचे दिव्यांगत्व असेल तर 2000 रुपये. 9वी 10वीच्या मुलांसाठी आहे हे मगाशी आपण पाहिलेलं आहे. 40% त्याचं प्रमाण असावं. 2 पेक्षा अधिक दिव्यांग पाल्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही, पण दुसरं जर अपत्य जुळं असेल तर मिळेल आणि एकाच शैक्षणिक वर्षापुरती ही लागू असते. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना जर ती इयत्ता रिपीट केली म्हणजे अनुत्तीर्ण झाला तर शिष्यवृत्ती मिळणार नाही. 9वीला मिळाली तर पुढच्या वर्षी घेण्यासाठी परत नूतनीकरण करणं आवश्यक आहे. इथं पालकाच्या उत्पन्नाची अट आहे 2.5 लाख रुपये. नेक्स्ट. कागदपत्रे बघा. फोटो, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षाचं गुणपत्र, दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र, त्यानंतर यूडीआयडी कार्ड आवश्यक आहे, युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट, आधार कार्ड. नेक्स्ट. ही वर्षनिहाय माहिती आहे. तुमच्या विभागामध्ये म्हणजे अमरावती विभागामध्ये बघा, आपापल्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी 27 ऍप्लिकेशन फक्त मिळाले होते. वाशिमला तर फक्त 2च आहेत, अमरावती 3, सर्वात जास्त बुलढाणा 11 दिसत आहे. तर 9वी 10वी मधले जे दिव्यांग मुलं आहेत ज्यांच्या 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे हे लक्षात घ्या. त्यातले 26 मिळाले, म्हणजे 27 ऍप्लिकेशन जे आहेत रिसीव्ह झाले होते. आधारनुसार व्हेरीफाय 26 झाले, रिजेक्ट कुठलाही नाही. पेंडिंग एक राहिला होता इन्स्टिट्यूट लेवलला आणि 26 टोटल व्हेरीफाय झाले. त्यातले मेरिट लिस्ट मध्ये पात्र ठरलेले 19 आहेत आणि 19 जणांना पीएफएमएस मार्फत शिष्यवृत्तीसाठी पुढे पाठवलेले आहे. नेक्स्ट. हे रिन्युअलचे बघा आकडे टोटल दाखवा. खर्च येत नाही का? स्क्रीनवरच गेलंय का?
तुमच्या विभागामध्ये 12 रिन्युअलचे अर्ज म्हणजे पात्र होते आणि त्यातले 7च आले, म्हणजे 5 विद्यार्थ्यांना परत नूतनीकरणासाठी आपण प्रोत्साहन दिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये जिल्हाने बघा 1, 3, 1, 0, 2 म्हणजे 7 विद्यार्थ्यांचे अर्ज आले, 5 राहिलेले आहेत आणि 7च्या 7 व्हेरीफाय झाले. त्यातले 5 जणांनाच आपण पुढे PFMS मार्फत शिष्यवृत्ती देऊ शकलेलो आहोत. म्हणजे केंद्र शासनाने अपात्र ठरवलेले काही त्यातले अर्ज आहेत. म्हणजे उदाहरणार्थ डुप्लिकेट असतील तर ते रद्द होतात. हो, मगाशी जी सूचना सांगितली की NSP पोर्टलवर विद्यार्थ्याला कुठल्याही एकाच शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर फ्लो चार्ट मध्ये फक्त एकच करेक्शन आहे, NMMS आणि हा सेमच आहे. शाळा स्तर पडताळणी इथं झाली की तो जिल्ह्याला जाणार नाही तर तो राज्य स्तरावर येईल आमच्याकडे. आम्हाला जिल्ह्यांनी त्यांचे सगळे कागदपत्र पुरवणं, अपलोड करणं आवश्यक आहे. आम्ही इथं व्हेरीफाय करून मग केंद्र शासनाला पुढे फॉरवर्ड करतो. पुढे हे आहे वार्षिक वेळापत्रक. मगाशी जसं पाहिलं अगदी त्याच प्रकारे प्रत्येक महिन्यामध्ये आपण काय काम करणार आहोत हे मुद्दाम तुम्हाला दिले की आपल्याकडे नवीन स्टाफ आहे, योजनांबद्दल माहिती नाही, कुठल्या योजनेचं काय काम करायचं हे लक्षात येत नाही, म्हणून आपण हे तपशीलवार दिलेलं. नेक्स्ट. त्यानंतर नाही, वेळापत्रक सेमच आहेत ना सगळे. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली केंद्र पुरस्कृत मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना, त्याच्यामध्ये ज्याला आपण प्री मॅट्रिक स्कॉलरशिप असं म्हणतो, बरोबर आहे. ही 1ली ते 10वी साठी होती आणि 29/11/22 रोजीच्या पत्रान्वये ही योजना म्हणजे 22-23 पासून 9वी-10वी साठी फक्त सुरू ठेवलेली आहे. 6 जे धार्मिक अल्पसंख्याकांमधले धर्म आहेत म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन. पुढे त्याचे उद्देश किंवा उद्दिष्ट लक्षात घ्या की अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची गळती थांबवणे, शिक्षणासाठी प्रोत्साहन, शाळेत पाठवण्यास उत्तेजन आणि पाल्यांच्या शिक्षणावरचा खर्चाचा भार कमी करणे म्हणजेच सक्षमीकरण करणे. पात्रतेचे निकष 9वी-10वी शिकणारे कुठल्याही शाळेतील हा विद्यार्थी चालेल. 50% गुणांची अट आहे. इथं उत्पन्नाची अट मात्र 1 लाखापेक्षा अधिक नसलं पाहिजे आणि 2 पेक्षा अधिक मुलांना किंवा पाल्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. पुढे 30% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आणि आधार कार्ड नंबर आवश्यक, तो बँक खात्याशी लिंक केला असलेला पाहिजे. त्यानंतर वसतिगृहात राहणारे आणि वसतिगृहात न राहणारे विद्यार्थी आहेत त्यासाठी दर वेगवेगळे आहेत. शाळांच्या वसतिगृहात किंवा राज्य शासनाच्या वसतिगृहात राहत असतील तेच विद्यार्थी वसतिगृहाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये कुठेतरी बाहेर विद्यार्थी एखाद्या खोली करून राहतात, रूम घेऊन राहतात, तर ते वसतिगृहाचे विद्यार्थी होऊ शकत नाहीत. हे वारंवार सांगावं लागतं. त्यामुळे खरोखरच वसतिगृहात राहतोय का नाही हे तपासणं आवश्यक आहे ज्या त्या स्तरावर. म्हणजे शाळांनी सुद्धा अचूकपणे पडताळलं पाहिजे आणि जिल्हा स्तरावर सुद्धा त्याची अचूक पडताळणी झाली पाहिजे. बाकीच्या अटी ज्या आहेत जनरल त्या इथं मगाशी ज्या पाहिल्या आपण NMMS ला त्या लागू आहेत. नेक्स्ट. त्यानंतर शिष्यवृत्तीचे दर, याच्यामध्ये वसतिगृहात राहणारे आणि वसतिगृहाबाहेरील विद्यार्थी याचे वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, परिरक्षण भत्ता तो 10 महिन्यासाठी असतो, मिसलेनियस अलाउन्स त्याला म्हणतो आपण. त्याच्यामध्ये परत आता 1ली ते 5वी साठी रेट वेगळे आहेत आणि 6वी ते 10वी साठी रेट वेगवेगळे आहेत. स्क्रीनवर आपण बघू शकता. खाली जो कोटा दिला होता तो 2,85,000चा होता, तो 1ली ते 10वीचा आहे जुना. तर 9वी-10वीचा कोटा अजून निश्चित झालेला नाहीये. पुढे
आता ही वर्षनिहाय माहिती बघा, आपण मागच्या 2-3 वर्षाची जर बघितली तर 20-21 मध्ये 11,63,608 विद्यार्थी होते. त्यातले 7,45,565 ना शिष्यवृत्ती मंजूर झाली. 7,34,819 ला शिष्यवृत्ती वितरित झाली आणि रक्कम एकूण मिळाली होती ती 81,65,00,000 रुपये आपल्या राज्यामध्ये. 22-23 ला साधारणतः तोच रेशो दिसून येतो, थोडासा वाढलेला आहे विद्यार्थ्यांचा. आणि 21-22 मध्ये 22-23 मध्ये त्याच्याबद्दलची कार्यवाही सुरू आहे. फक्त रिन्युअल राहिले जातात. 33,000 वाटप झालं. ठीक आहे. आता हा फ्लो चार्ट आहे, याच्यामध्ये शाळा स्तर पडताळणी आहे, जिल्हा स्तर पडताळणी, एनएमएस प्रमाणे तिथं कार्यवाही आपण करायची. नेक्स्ट, हे वार्षिक वेळापत्रक, प्रत्येक महिन्यामध्ये कोणतं काम आपण करणार आहोत. पुढे त्यानंतर आता ही राज्य शासनाची शिष्यवृत्ती आपण बघतोय. पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, थोडक्यात आपण त्याला 5वी-8वी शिष्यवृत्ती असं म्हणतो. ही मागाशी म्हटल्याप्रमाणे 5वी साठी उत्तीर्ण जो शिष्यवृत्ती धारक ठरला तर 3 वर्ष मिळेल आणि 8वीच्या परीक्षेत शिष्यवृत्ती धारक ठरला तर 2 वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती 10 महिन्यांसाठी दिली जाते. आता सरसकट लक्षात ठेवूया, आपण ठेवायचंय की 5वी शिष्यवृत्ती धारक 3 वर्षासाठी प्रत्येकी प्रतिवर्षी 5,000 आणि 8वी साठी उत्तीर्ण झाला असेल तर प्रतिवर्षी 7,500 शिष्यवृत्ती त्याला मिळेल. आता याचे अटी शर्ती बघा. शासन मान्य शाळेतील विद्यार्थी तो असावा. त्याच्यामध्ये कुठली शाळा असेल म्हणून, शासकीय असेल, अनुदानित, विना अनुदानित, कायम अनुदानित, फक्त तो विद्यार्थी अनधिकृत शाळेतला पात्र ठरणार नाही. बाकी कुठल्याही शाळेतील तो पात्र ठरेल. त्यानंतर जर आपण अभ्यासक्रमाचा विचार केला तर फक्त सीबीएसई, आयसीएसई किंवा आयबी किंवा आपल्या महाराष्ट्र बोर्डा व्यतिरिक्त म्हणजे आपला एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम न राबवणाऱ्या शाळा व्यतिरिक्त शाळांमध्ये शिकत असेल तर त्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही, त्याला फक्त प्रमाणपत्र मिळेल. एवढी त्याच्यातला जो बदल आहे हे लक्षात घ्यावा. नेक्स्ट, 5वी-8वी मधील हा विद्यार्थी असावा, महाराष्ट्रातील रहिवासी असावा आणि परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या परीक्षेमध्ये तो शिष्यवृत्ती धारक ठरलेला असावा. त्याच्यानंतर 8 माध्यमातून परीक्षा होते. पुढे सेमी इंग्लिश माध्यम उपलब्ध असतं. वयोमर्यादा ही 1 जून रोजी निश्चित केलेली आहे आणि मागास आणि बिगर मागास विद्यार्थी, जसं मागाशी आपण बघितलं तुलनात्मक तक्त्यामध्ये, इथेही आपल्याला दिसेल. नेक्स्ट, फेब्रुवारी मध्ये ही परीक्षा होत असते परीक्षा परिषदेमार्फत आणि ऑनलाईन अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत शाळा लॉग इन मधून करायचं असतं. नेक्स्ट, परीक्षा शुल्क सुद्धा इथे दिलेलं आहे, सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी आणि मागासवर्गीय आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळं आहे. शाळा संलग्न शुल्क हे 200 रुपये भरणं आवश्यक आहे. त्यातले विषय आणि गुण दिलेले आहेत. परीक्षेचा वेळ पण दिलेला आहे. 2 पेपर असतात, 1.5 तास मध्ये 75 गुण. त्याच्यामध्ये प्रथम भाषा आणि गणित हा पहिला पेपर आहे आणि दुसरा जो आहे तो तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी, दोन्हीसाठी अगदी सेम 90 मिनिटांमध्ये 75 गुणांची प्रश्नपत्रिका दिलेली असते. नेक्स्ट, याच्यासाठी वेबसाईट आहे www.mscpupps.in किंवा MSc पुणे वेबसाईट वर जरी आपण गेलो तरी तिथे या MSc PUPPSS ची लिंक दिलेली आहे. पुढे जनरल अटी शर्ती आहेत शिष्यवृत्तीच्या आणि शिष्यवृत्तीचे दरही मागाशी आपण सांगितलेले आहेत. नेक्स्ट, इथे गाईड उपलब्ध आहेत परीक्षा परिषदेमार्फत, हे विकसित केलेलं आहे आणि बालभारतीच्या भांडारामध्ये, विभागीय भांडारामध्ये सुद्धा हे उपलब्ध आहेत. पुढे
5वी आणि 8वी साठी दुकानात बाहेर बाजारात दुकानात सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. फक्त भांडारामधून जर आपण घेतलं बालभारतीच्या तर 15% सूट आहे त्याला. नेक्स्ट ही आहे RIMC शिष्यवृत्ती. मगाशी आपण याच्याबद्दल डिटेल माहिती बघितली. त्याच्यामध्ये पात्र विद्यार्थ्याला 40,000 रुपये एवढी शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याला न देता RIMC संस्थेला म्हणजे जिथं प्रवेश घेतलेला आहे त्या संस्थेला राज्य शासनाकडून दिली जाते. त्याची कार्यवाही योजना संचालनालयाकडून होत असते. मगाशी आपण बघितलेलं आहे वर्षातून 2दा परीक्षा असते आणि 7वीत शिकणारा किंवा 7वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी याला पात्र आहे. वयाची अट पण आपण बघितली आणि ही परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातूनच द्यावी लागते आणि परीक्षेचं जे आवेदन शुल्क आहे ते जनरल विद्यार्थ्यासाठी 600 रुपये, SC ST साठी 555. DD काढायचा असतो SBIचा RIMC डेहराडून यांच्या नावे, कमांडंट यांच्या नावे. त्यानंतर 3 पेपर असतात. त्याच्यामध्ये पहिला पेपर इंग्रजी 125 गुण 2 तास वेळ आहे. दुसरा गणित आहे त्याला 200 गुण आहेत 1.5 तास. सामान्य ज्ञान तिसरा पेपर आहे 75 गुणांचा 1 तास वेळ. त्याच्यामध्ये एकूण असे 400 गुण आहेत आणि मुलाखतीला 50 गुण आहेत. तर मुलाखतीला पात्र ठरण्यासाठी 400 पैकी 200 गुण त्या विद्यार्थ्यांना मिळवणं आवश्यक आहे. ही परीक्षा फक्त पुणे या ठिकाणीच घेतली जाईल. पुढे त्या पुढची आहे शिष्यवृत्ती कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती. आता ही 76-77 सालापासून सुरू आहे. तुलनात्मक तक्त्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल आपण अटी शर्ती आणि निकष बघितलेले आहेत. 60% गुण आवश्यक आहेत आणि पुढच्या टप्प्यावर 45% गुण आवश्यक त्याला असतात. म्हणजे 11वीच्या परीक्षेत 45% गुण मिळणं आवश्यक आहे आणि पहिल्या प्रयत्नात तो उत्तीर्ण होणं आवश्यक आहे, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. पुढे याचे दर महिन्याला 500 रुपये शिष्यवृत्ती, सॉरी 10 महिन्यासाठी 500 रुपये म्हणजे वार्षिक 500 रुपये शिष्यवृत्ती आहे. आणि 11वीच्या 1100 मुलांना आणि 4800 मुलांना आणि 12वीच्या 4800 मुलांना शिष्यवृत्ती ही मिळू शकते. एवढे संच आपल्यासाठी मंजूर आहे. पुढे हे वार्षिक वेळापत्रक आहे. जून मध्ये याच्यासाठी कॅम्प आयोजित करणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांचे फॉर्म ज्युनियर कॉलेजमध्ये भरणे आवश्यक आहे. आणि नंतर मग प्रत्येक टप्प्यावर त्या महिन्यानुसार आपण काम दिलेलं त्याची पडताळणी करणं, एप्रिल मे मध्ये योजनेची जनजागृती करणं आवश्यक आहे. नेक्स्ट ही आहे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ज्युनियर कॉलेजच्या. तिथे 50% गुणांची अट आहे आणि ते याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. 11वीला मात्र पुढे 50% गुण मिळवले तर पुढे शिष्यवृत्ती चालू राहते. पुढे इथे शिष्यवृत्तीचे दर बघा. विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा आणि कला 2800 आणि 400 म्हणजे हे 3200 मुलांना आपण शिष्यवृत्ती देऊ शकतो. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना मुलींना शिष्यवृत्तीचे दर वेगवेगळे आहेत. 10 महिन्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाईल. उत्पन्नाची मर्यादा 1 लाख इथे दिलेली आहे. पालकाचं उत्पन्न 1 लाखापर्यंत आवश्यक. वार्षिक वेळापत्रक मगाशी जसं सांगितलं तसं इथेही याचप्रमाणे कार्यवाही करायची. ही आहे संस्कृत शिष्यवृत्ती. याबद्दलही आपण मगाशी थोडक्यात माहिती बघितलेली होती. 8वी आणि 10वी मध्ये वार्षिक परीक्षेत संस्कृत विषयात मिळालेल्या गुणांवर आधारित ही शिष्यवृत्ती आहे. 10 महिन्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. दरमहा 100 रुपये प्रमाणे. आता इथे जिल्हा शिक्षणाधिकारी योजना यांनी कुठलं काम कोणत्या महिन्यात करणं अपेक्षित आहे ते दिलेलं आहे.
की जून मध्ये 4 महिने बजेट सादर करावं, जुलैमध्ये विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे पात्र विद्यार्थ्यांची अर्जाची पडताळणी होईल जुलै आणि ऑगस्ट मध्ये. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये बजेट सादर करणं आहे 8 मे. नोव्हेंबर मध्ये इतर कामकाज या संबंधी. डिसेंबर मध्ये तेच आहे. त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये 11 महिने बजेट सादर करणं, मार्च मध्ये प्राप्त तरतुदी वितरित करणं आणि एप्रिल मे मध्ये उपयोगिता प्रमाणपत्र आमच्याकडे पाठवणं. तर याच्यामध्ये 100 गुणांचा जो संस्कृत विषय असणाऱ्या शाळा निश्चित आपल्याला माहिती असतात आणि शाळेमध्ये याचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे. पुढे ही आहे मराठी भाषा फाउंडेशन योजना. ही राज्य शासनाची आहे. इंग्रजी माध्यम वगळून इतर अमराठी ज्या शाळा आहेत तिथल्या 8वी ते 10वी मधील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. ही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या महाराष्ट्रातली मुलं मागं पडतात आणि त्यांचं मराठी भाषेवर प्रभुत्व यावं म्हणून ही योजना सुरू केलेली आहे. नेक्स्ट. तर त्याचं स्वरूप काय आहे की 8वी ते 10वी मधील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेपूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर 1 तास मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्या मानसी शिक्षकामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाईल. तर 8वी ते 10वीचे एकूण विद्यार्थी जर त्या शाळेत 180 ते 200 असतील तर एक शिक्षक, मानसी शिक्षक आपण तिथं देऊ शकतो. 200 पेक्षा जास्त आणि 300 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर 2 शिक्षक आणि त्यापुढे विद्यार्थी असतील तर प्रत्येकी 150 मुलांसाठी एक शिक्षक. 9 महिन्यांसाठी ही योजना असते. पुढे जुलै ते मार्च या कालावधीमध्ये. नेक्स्ट पुढे मानसेवी शिक्षकांना दर महिन्याला 5,000 रुपये मानधन दिलं जातं. आता इथं वार्षिक वेळापत्रक बघा. इथे जून जुलै ऑगस्ट मध्ये आपण काय काम करणार आहोत. तर इथं शिक्षणाधिकारी योजना यांना आम्ही पत्र देतो. त्यानुसार 180 किंवा अधिक पटसंख्या असलेले विद्यार्थी जे असे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम वगळता ते किती विद्यार्थी आहेत, किती माणसे शिक्षक लागतील ही माहिती तयार करणं आवश्यक आहे. आणि प्रपत्र 1 आणि 2 हे जुलै अखेरला सादर करणं आवश्यक आहे. त्यानंतर ऑगस्ट मध्ये कोणकोणती कामं आहेत, आठवडा निहाय दिलेत बघा. तर मापन चाचण्या त्यांनी घेणं आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी एखादा एक पेपर विकसित करणं आवश्यक आहे. त्यानंतर सप्टेंबर मध्ये शिक्षणाधिकारी यांना शाळांना भेट देणे, उपस्थिती अहवाल पाठवणे, अनुदान मागणी करणे, चाचणी घेणे, शाळा स्तरावर रेकॉर्ड ठेवणे, निकाल पत्रकाची प्रत जतन करून ठेवणे अशी कामं आहेत. त्यानंतर ऑक्टोबर मध्ये अनुदान मागणी, तपासणी सूचीनुसार शाळा भेट आहे. त्यानंतर नोव्हेंबर मध्ये शाळा भेट आणि तपासणी सूची भरून घेणे. डिसेंबर मध्ये दुसरी स्तर मापन चाचणी बाबत म्हणजे आपल्याला स्तरमापन चाचण्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर तसंच अनुदान मागणी, शाळा भेट, अहवाल सादर करणे हे दुसऱ्या सत्रामध्ये त्याप्रमाणे काम होईल. एप्रिल मध्ये तिसरी अनुदान मागणी आणि त्यानुसार शाळा भेट अहवाल सादर करणे. 15 एप्रिल ते 30 एप्रिल काळामध्ये उपयोगिता प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी स्तरावर जतन करून ठेवणे आणि मे मध्ये मानसी शिक्षकांचं मानधन त्यांच्या खात्यात जमा झालं नाही त्याचा पाठपुरावा करणे. त्यानंतर आहेत शैक्षणिक सवलती. या शैक्षणिक सवलतींबद्दलची माहिती सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला NSP पोर्टलच्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजना आणि राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजना ज्याचं विवेचन आपण आता केलंय त्याच्याबद्दल काही शंका असेल तर हँड रेज करू शकता, आपण त्यांना संधी देऊ. प्रश्न काय आहे, शंका काय आहे का तुम्हाला? या योजना शाळा स्तरापर्यंत बैठका घेऊन
व्यवस्थितपणे एक्सप्लेन करायच्या आहेत, प्रचार प्रसार करायचा आहे. जून आणि जुलै मध्ये शाळा स्तरावर आपल्याला शिक्षक, पालक यांच्या बैठका घ्यायच्या आहेत. आहे का कोणाचा हँडल्स आहे का? आहेत सांगताय का? आशुतोष पाटील प्रोग्रामर काही आपल्याला सूचना सांगतायत. धन्यवाद. तरी अशा प्रकारे समाज कल्याण विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या योजना होत्या. आपल्या सगळ्यांसाठी विद्यार्थी हा लाभार्थी आहे आणि विद्यार्थ्याला प्रत्येक योजना ही विद्यार्थ्यापर्यंत जावी या हेतून आजच्या या आपण VC चं आयोजन केलेलं होतं.